अनायाला पनीर कुठलं देते हा प्रश्न मला बरेचदा विचारला जातो. त्याचबरोबर खूप जणींनी मला सजेस्ट सुद्धा केलं की अनायाला बाहेरचं पनीर देऊ नको, आणि म्हणूनच मी होममेड पनीर बनवायचं ठरवलं आणि त्यासाठी हे पनीर मेकर सुद्धा मागवलं. तर सगळ्यात आधी मी इथे पाण्यामध्ये विनेगर मिक्स करून घेतलं. विनेगर आणि पाण्याचं प्रपोर्शन सेम घ्यायचं. इथे छान दूध उकळून घेतलं. फुल फॅट क्रीमवालं दूध घेतलेलं आहे. विनेगर आणि पाण्याचं बनवलेलं मिक्सचर यामध्ये हळूहळू टाकायचं. चम्मच फिरवत राहायचा. 2 मिनिटाच्या आत दूध फाटतं. इथे असं हिरवं पाणी आलेलं दिसेल तुम्हाला. त्यावेळी गॅस बंद करून द्यायचा. आता हे फार वेळ गरम पाण्यात ठेवायचं नाही, नाहीतर पनीर चिवी होतं. लगेच हे गाळून घ्यायचं. छान नळाखाली मस्त धुवून घ्यायचं, म्हणजे विनेगरचा वास वगैरे जो आहे तो निघून जातो. मी इथे हे छान धुवून घेतलेलं आहे. आता पनीर मेकरमध्ये पनीर सेट करायला ठेवायचं आहे. त्यासाठी एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर एक जाळी ठेवायची, म्हणजे पाणी छान झरपून जाईल. हे सगळं मिश्रण या पनीर मेकरमध्ये टाकून घेतलं. वरनं हे झाकण ठेवायचं आणि त्यावर एक काहीतरी भारी वस्तू ठेवायची. 1 ते 1.5 तास याला असंच ठेवून द्यायचं. खाली बघा सगळं पाणी झिरपलेलं आहे आणि आपलं पनीर मस्त असं रेडी झालेलं आहे. प्रॉपर असं सेट झालेलं आहे. जेव्हा आपण कापडामध्ये बांधतो असं पनीर बनत नाही. इकडे बघा एकदम मऊसूद असं पनीर घरीच तयार होतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी आता बाहेरचं पनीर न देता घरचंच पनीर ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पनीर मेकरच्या लिंकसाठी खाली कमेंट करा.